भावकी खरं सांगू पांडुरंग परमात्म्यानं प्रत्येकाला चांगली भावकी द्यावं म्हणजे त्याचं कधीच वाटोळ होत नाही। पण जर त्या पांडुरंग परमात्म्यासोबत नातं जोडलं, त्या भगवंतासोबत नातं जोडलं आणि जर आपल्यावरती संकट पडलं तर तो परमात्मा आपुलियाला जाण आपल्या स्वतःच्या लाज खातीर एका भक्ताच्या कामासाठी धावून येतो नाही महाराज, तर त्याच्यासाठी सर्वस्व काम करू लागतो। विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपोलियाला जाण धावे भक्ताची आकाजात नाम धरले दीनानाथ सत्य करावयावर। महाराज सांगतात बाबा तो परमात्मा एखाद्या भक्तावरती संकट पडावं आणि जगाचा मालक बघत बसावा असं कधी मी पाहिलं? म्हणले महाराज असं तुम्ही सांगताय खरंच का? हो का तर काकड्यामध्ये सांगितलं उच नीच काही ने उच नीच काही ने भगवान उच नीच काही ने भगवान उच नीच काही ने भगवान भक्ति देवोनी तिष्ठि भाव भक्ति देवोनी उच नीच काही ने भगवान उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया। संपूर्ण भक्ताची लिस्ट याच्यामध्ये सांगितली। दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगो लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शिलेविनी। एवढंच काय सज्जन कसया विकू लागे मांस माया सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनारा घडू फुंकू लागे सोख्या मेळा संगे ढोरे ओढी। जगाचा मालक ज्या ज्यावरती भक्तावरती संकट यावं त्या संकटासाठी धावून जातो। धावून काय त्याच्या घरी कोणतंही काम पडू त्या कामासाठी न लाजता न माग पुढं बघता कोणीतरी काही म्हणल सदा भया भक्ती काज 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 साधावया भक्ती काज नाही लाज धरीत आईशयासे शरण जावे शक्ती जीवे नवंची भीष्म पण केला खरा धनुर
धरा रक्षेले ऐसे यासे शरण जावे शक्ती जीवे वंची. गुरुजींनी परमात्मा भक्ती केल्यानंतर लाज तर धरतच नाही, पण त्याच्या उदाहरणानुसार सांगितलं. भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षेले. महाराज सांगतात जगाचा मालक आपल्या भक्तावरती कोणतंही संकट पडावं नोहेच नोहे जे काम जगाच्या मालकानं करू नये असं जरी काम समोर उभा टाकलं तर त्याच्यासाठी परमात्मा धावून येतो. म्हणलं महाराज एवढं सांगताय असं कोणतं काम आहे जे भगवंतानं करू नये पण ते भगवंतानं केलं. महाराज जगाच्या पाठीवरती प्रत्येकाला एक वेगवेगळे काम लावलेले. हा शेताकडे जायचं काम, शेतामध्ये राबायचं काम, शेतामध्ये नांगर करायचं काम कुणाकडे आहे महाराज? पुरुष मंडळीकडे ते भगवंतानी काम दिले. म्हणजे तुम्ही उठावं, शेताकडलं जे काम आहे ते आपण पाहावं. घरामधला स्वयंपाक आहे, भांडी आहेत, कपडे आहेत, धुणं आहे, ते कोण करायचं आई? मालकानं कोण म्हणलं? आता कोणीतरी म्हणलं मालकानं. हा ते काम कुणाकडे? महाराजाकडे. म्हणजे काहीच बोलत नाही म्हणून म्हणतोय. तुम्हाला माझी भाषा कळते, मग तुम्ही जरा हलत जावा, बोलत जावा, डुलत जावा, नसल तर झोपत जावा, पण काहीतरी करत जावा. कसं आहे माहितीये का, कीर्तन हालत नसतंय त्याला काय म्हणतात? हा त्याला पुन्हा हलना गेलं की गावातले जरी पूर्ण गेले तर सगळे नातेवाईक बोलवावं लागते उचलाय. त्यामुळं थोडं हलत जावा, थोडं बोलत जावा. हे काम कोण करावं? हे काम घरच्या मालकीनीनं करावं. तसं महाराज बाळंतपणीचं काम कोण करावं? स्त्रियांनी बाळंतपणाचं काम करावं. पण महाराज जगाच्या पाठीवरती एक भक्त परमात्म्याची दररोज सेवा करणार आहे. नित्यनेमानं भगवंताचं नामस्मरण आहे आणि नामस्मरणामध्ये एवढं तल्लीन आहे, काय काम करतोय त्या कामामध्ये सुद्धा परमात्म्याचं नाम आहे. कामामध्ये काम काही मना राम राम, भगवंताचं नामस्मरण चालू आहे. आणि त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये घरामध्ये काय आहे काय नाही काळजी नाही. काय महाराज खरं सांगू का पांडुरंग बाबा, कीर्तनकार, वादक मंडळी, गायक मंडळी यांना खरे धन्यवाद नाहीत बरं का. खरे धन्यवाद तुमच्या घरच्या मालकीनीला नाही. आता ऐका का म्हणतो, खरे धन्यवाद आम्हाला नाहीये. जर महाराज कीर्तनाला निघालं होऊ नये रुसूनच बसली तर कसं जाता येईल का कीर्तनकार कीर्तनाला? माऊली महाराज झाले झाले माझी या जातीचे, मग जमलं दोघांची. आता झाले का? मग अजून थोडी दिवस विठ्ठल. कसं आहे महाराज, लग्नाचं नाव काढलं फक्त दोघाला आनंद होत असते, फक्त दोघाला बर का. एक तर ज्याचं झालंय नवीन बर का, जुनं म्हणत ज्याचं जुनं झालंय त्यानं मंगळाष्टिकाला सुद्धा म्हणते उरका लवकर. कारण की त्याला माहिती आहे ती ऐकलं की ह्याचं डोकं दुखाय चालू होते का, कारण की सगळीकडे अडकवून ठेवलंय अक्षदानं शेवटच्या. त्याच्यामुळं एकतर ज्याचं नवीन झालंय माऊली महाराज त्याला एक आनंद होतोय, आणि दुसरी गोष्ट लग्नाचं नाव काढलं ज्याचं झालं नाही का नाही त्याला लय आनंद होते. कारण की नाव ऐकलं की आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात की होईल कद. सांगायचं काय माहितीये, आता हो द्या विठ्ठल. जर घरच्या मालकीने मला सांगितलं म्हणजे तुम्ही जायचं नाही, कुणाचे काय मिसाला महाराज घराच्या बाहेर निघायची. गप भांडे घासा म्हणलं की मधल्या घरात घासत बसावं लागतं. ही अवस्था फक्त
संसारामध्ये राहणाऱ्या माणसाचे. पण महाराज जे खरंच गायक मंडळी आहेत, वादक मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत, त्यांच्या मालकीने संपूर्ण घर सोडून गेल्यानंतर आपले लेकर आणि घरदार सांभाळणं याच्यामध्ये खरी कमाल आहे. काय संकट असतात काय नाही तुम्हाला माहितीये. घरी जर एक दिवस जर मालक नसतील तर त्या आईची काय हालत होते हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, कारण की तुम्ही अनुभवता. मग 7-7 दिवस सगळं घरचं कारभार सोडायचं, घरामध्ये लेकरं म्हणायचं नाही, बायको म्हणायचं नाही, आणि परमात्म्याचं नाव घेत, त्या परमात्म्याचं चिंतन करत, त्या परमात्म्याचं स्मरण करत, आणि त्याच्या नावासाठी घराच्या बाहेर 7-7 दिवस राहणं पांडुरंग बाबा थोडं दुःख नाहीये. म्हणून मी म्हणतो खरे धन्यवाद आपल्याला नाही, त्यांच्या घरच्यांना आहेत. तसंच भगवंताची सेवा, भगवंताची नित्य नेमानं पंढरपूरची वारी करणारा वारकरी, त्या वारकऱ्याला त्रास नाही पण त्या घरच्या मालकिनीला त्रास आहे. याचं काय हो, घराच्या बाहेर निघालं, भगवंताचं नामस्मरण घेत निघालं की संपलं. घराकडे काय चालू आहे काय नाही काहीच देणं घेणं नाही, पण विश्वास या गोष्टीचा आहे माझ्या घरामध्ये काही कमी पडणार नाही. का माहितीये, न सांगता करी सर्व सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. घरामध्ये एखादी काम पडावं, देवाची सेवा करणाऱ्या भक्ताला घरचं काही टेन्शन नाही. का विश्वास या गोष्टीचा आहे, कोणीतरी येऊन परमात्म्याची सेवा करत. आणि महाराज तसंच चोखोबबार आहेत, दररोज भगवंताची सेवा करत बाहेर आहे, रोज भगवंताचं चिंतन. जे काम लागलं त्या कामामध्ये सुद्धा भगवंताचं नामस्मरण. आणि महाराज सगळ्यात अवघड असते ते म्हणजे माणसाची परिस्थिती. आई परिस्थिती माणसाला कधी कुणासमोर हात पसरवायला लावल सांगता येत नाही. आणि त्यातल्या त्यात घरचे मालक नसावेत, घरचे मालक जावं, त्या आईला विचारा काय कष्ट सहन करावे लागतात त्या समाजामध्ये राहत असताना. कुणाकडे जाऊन हात पसरवलं, समोरचा व्यक्ती बघत असताना वाईट दृष्टीने त्या माऊलीकडे बघतो, तरी सुद्धा परिस्थितीमुळे तिला हात पसरावं लागतं, कारण की गरिबी फार वाईट असते. म्हणून जीवनामध्ये परिस्थिती ही माणसाची कशी का असेना, त्या घरच्या तरुण मुलाचं कर्तव्य आहे माझी परिस्थिती मी सुधारावे. आमच्या आई वडिलाला, माझ्या घरच्यांना त्यांनी जे जे पाहिलं नाही ते मिळवून द्यायची ताकद मी बघेन. हे स्वप्न जर तुम्ही तुमच्या लेकराला लहानपणापासून दाखवला तर त्यानं मोठं झाल्यानंतर सगळे पूर्ण साकार करतं. आणि जर त्या लेकराला जर तुम्ही काही नाही बाळा जसं आहे तसं चालू दे, हे घे मोबाईल, घे पबजी खेळ, हा खेळ ड्रीम 11, लेकरू बरोबर तुमच्या 1 करोडला वाट लावते. आज सगळ्यात मोठा फॅड म्हणजे मोबाईलचा बसलेला आहे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, 80% मुलांचे डोळे गेलेले, 30% मेंदू काम करायचं गेलेलं आहे मुलांचं. त्यामुळं आपला मुलगा जर चांगला राहू वाटत असेल तर सगळ्यात मोठा रोग जे मोबाईल आहे त्याच्यापासून त्या लेकराला दूर करा. पण महाराज त्या लेकराला दूर करायला अगोदर तुम्ही सुधारलं पाहिजे ना. आई वडिलाचं चालू आहे, बाहेरून आले की पप्पा लगेच मॅच बघत बसले. आई किचन मध्ये स्वयंपाक करता करता मोबाईल चालू आहे, माझ्या नवऱ्याची बायको.
पुढं मालिका चालू. आता मला सांगा, हे जर तुमच्या लेकरानं बघितलं कसं लेकरू सुधरल. त्यामुळं हात जोडून विनंती आहे, लेकरं अनुकरण हे मोठ्या व्यक्तीचं करतात. घरामध्ये आपण जर मोठे असाल तर बाजूला मोबाईल ठेवा आणि भगवंताचं चिंतन घरामध्ये लावा. नाही बातम्या घरामध्ये लावा, नाहीच नाही त्याला ग्रंथ वाचायची सवय लावा, त्याला वाचायला लावा. छत्रपती शाहू महाराज वाचायला लावा, छत्रपती संभाजी महाराज वाचायला लावा, छत्रपती शिवाजी महाराज वाचायला लावा. नव्हेच नव्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचायला लावा, तर ते लेकरू सुधरल. आणि आज खरं काळाची गरज आहे, चरित्र फक्त ऐकून कानात ठेवण्यापेक्षा ते डोक्यामध्ये घेऊन या परिसरामध्ये वागत आलं पाहिजे. आणि ज्या दिवशी आपण समाज सुधारकांना आपल्या डोक्यामध्ये घेतलं, त्या दिवशी मला वाटते महाराज या जगामध्ये कुठलीच बलात्काराची केस ऐकायनंतर भेटणार नाही. विठ्ठल. घरची परिस्थिती हालाकीची आणि परिणाम असा झाला, बघता बघता 9 महिने गेले आईचे. मालकाला सांगितलं, म्हणले मालक का हो काही दिवसांना आता मी बाळंतीण होणार, घरामध्ये सगळं साहित्य बाळंतीणीचं असायला पाहिजे. तुम्ही काय करा, तुमची जी बहीण आहे त्या बहिणीकडे जावा आणि तिकडून सामग्री घेऊन या. नामदेवरायांनी त्याचं उदाहरण आपल्या गाथ्यामध्ये, सामग्री घेऊन या. पण याला माहित होतं महाराज, पहिलेचे लोक करत असताना एक करायचे बघा, सुईरीक करत असताना कधीही बरोबरीच्या माणसासोबत करायचे. कुणासोबत? बरोबरीच्या माणसासोबत. का? जर माझ्या मुलीला एखाद्या मोठ्या घरात दिलो, होऊ नये तिला जर काही त्रास झाला तर तिचा बाप कमी पडू नये बोलण्यासाठी. आणि जर त्याला बोलत असताना त्यांच्याकडे जर संपत्ती जास्त असेल, पैसा जास्त असेल, तर मला खाली मान घालावं लागेल आणि माझ्या लेकराला त्रास सहन करावा लागेल. म्हणून तो बाप बघत असताना सुई बरोबरीच्या माणसासोबत करायचा. म्हणून याच अनुषंगाने चोकोबारायांनी आपली जी बहीण दिली होती, हेही गरीब, देणारा व्यक्तीही गरीब, पण आशा याची होती आपल्याकडं थोडं नाही पण तिकडं भेटल. म्हणून सांगितलं होतं मालकीनं, बघा. आणि महाराज पहिलेच्या काळामध्ये नाते का टिकायचे माहितीये? कारण की एकमेकाला मागत असताना मनामध्ये संकोच नसायचा, म्हणून नाते टिकायचे. आज शेजारच्याला साखर मागा म्हणलं तर तिने विचार करते, आज साखर मागितलं उद्या चहा प्यायला आली तर. म्हणजे माणसं एवढे खाली आले. पहिलेचे नाते टिकायचे कशामुळं? तर एकमेकाची दिले गेलेले जेवढे काही संबंध होते ते एकमेकजण परिपूर्ण करायचे, म्हणून नाते टिकून होते. मालकाला सांगितलं, मालकाने घराच्या बाहेर आला, विचार केला बहिणीकडे जावं, पण बहिणीची परिस्थिती तशी आहे. मग आता बहिणीकडे जाऊ नये. मग सहज थोडं पुढे आल्याने, पुढे आल्यानंतर एक जात असलेली दिंडी दिसली. आणि त्या दिंडीमध्ये आल्या तर त्या ठिकाणी नामस्मरण चालू आहे. ज्ञानोबा तुकाराम हरे ज्ञानोबा भजनाच्या जवळ चोखोबाराय जावं. चोखोबारायांनी पाहिलं, न करता हात चालायला लागले, न म्हणता मुखातून शब्द बाहेर पडायला लागले आणि सहज तिथली डाळ घेतली आणि ते पण म्हणायला लागले, हरे Bye.
संत महात्म्यांचं भजन चालू आहे. भजनामध्ये गेला आणि विसरलं काल. भगवंताचं नामस्मरण घेत घेत निघाले. घरामध्ये असणाऱ्या पत्नीला वाटत होतं मालक आता गेलेले, लवकरच येतील आणि ताई आले की माझ्या सगळ्या वेदना नाहीशा होतील. घरामध्ये त्या दरवाजाकडे टक लावून बघणं चालू आहे, कधी येतील येतील, आल्यानंतर पाहतील, बघणं चालू आहे. प्रसव वेदना व्हायला लागल्या, जवळ आलेली वेळ आहे. जगाच्या मालकानं पाहिलं, अरे एवढा मोठा प्रसंग कुटुंबामध्ये आलेला आहे आणि हा माणूस मात्र भजन करत निवांत बसलेला आहे. जगाच्या मालकाला लाज वाटली. जगाच्या मालकानं विचार केला, तर माझ्या भक्तावरती जर असं संकट पडलं तर महाराज कलियुगामध्ये नंतर यकुर्गा गावामध्ये वर्धापन सोहळ्यामध्ये नंतर असं कोणी उदाहरण सांगणार नाही, असा दृष्टांत कोणी सांगणार नाही. त्यामुळं मला जगाच्या मालकानं विचार केला, म्हणजे वाचवण्यासाठी जावं लागणार आहे. जगाचा मालक विटे खाली उतरवणार. एवढ्यामध्ये मातेनं प्रश्न विचारला, म्हणले मालक कुठं निघाला? सांगितले, म्हणले बाई माझ्या भक्ताच्या घरामध्ये अर्जंट काम आहे, इमर्जन्सी आहे, मला जायचंय. जायचंय म्हणल्यानंतर खरं सांगू महाराज, प्रत्येक मालकिनीला आपल्या नवऱ्याची काळजी असते की माझ्या मालकाला काही होऊ नये, आणि जर माझ्या मालकाला काही झालं तर मी जिवंत राहणार नाही, हे त्या मालकिनीला वाटतं. आणि तेच आपण या पहलगाम अटॅक मध्ये पाहिलेलं आहे. पहलगामला ज्या वेळेस निष्पाप आपल्या बंधूंना मारलं गेलं, मारत असताना त्यांनी विचारून मारलं धर्म कोणता आहे, धर्म पुष्कर माळता. परंतु धर्म विचारून मारलं ना, उत्तर सुद्धा देत असताना धर्म सांगून दिलेलं आहे. ज्या मिशनचं नावच ठेवलं सिंदूर मिशन. काय हे सिंदूर म्हणजे काय आहे? धर्म आहे. सिंदूर काय? सिंदूर म्हणजे हिंदू धर्मामध्ये फक्त सिंदूर लावलं जातं हे माहिती असावं म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे. आणि हे फक्त कोण करू जाणं माहितीये? ज्यांनी या देशासाठी चिरकाल आपलं जीवन वाहिलं तेच महात्मे करू जाणं. आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीजींचं जर नाव घेतलं तर महाराज वावगं ठरणार नाही. त्या माणसानं अवघ्या 15 दिवसामध्ये संपूर्ण नियोजन जिकडे तिकडे लावलं. सांगायचा अर्थ, एक महिला काल बोलत असताना बातमीवरती ती बोलून गेली, सकाळ सकाळी मला माझ्या भावाचा फोन आला, पहाटे 5 वाजता भावानं सांगितलं, म्हणले ताई टीव्ही चालू कर. त्या मालकीचा मालक गेलेला होता, हो त्या आईचा मालक गेला होता. आणि ज्या घरचं माणूस जाताना महाराज त्या घरच्या आईलाच माहिती असतं की काय दुःख असतं. आपल्याला ऐकणं बघणं काही वाटत नाही. त्या भावांनी कॉल केला, ताई टीव्ही चालू कर. टीव्ही चालू केली, तिनं पाहत होती. 9 ठिकाणी उडवले, आनंद वाटला. पण तिला सगळ्यात जास्त आनंद तेव्हा वाटला, आमच्या सिंदूरचं नाव ज्यांनी ज्यांनी आमचे मालक घेतले त्याच्यामुळं आमच्या सिंदूरचं नाव जर मिशनला त्या महात्म्याने दिलं असेल तर त्याच्यासारखा विचार करणारा महात्मा कोणी नाही. म्हणून एक सांगू, भारत ही भूमी अशी आहे, या भूमीमध्ये ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत पाऊल ठेवलं
वाईट विचारानं आले, ज्या ज्या गोष्टीला संपवण्यासाठी आले त्याच गोष्टीनं तिला संपवलं. हा इतिहास आमच्या भारताचा आहे. हेच नाही, इथून पुढे जो कोणी या भारताकडे येत असताना वाईट नजर करून येईल ना, त्याला सुद्धा याच मातीमध्ये मिसळावं लागणार आहे. पाहायचं असेल तर अनेक इतिहास काढून पहा, त्या इतिहासामध्ये तुम्हाला पाहायला भेटल ज्यानं संपूर्ण जग जिंकावं म्हणाला सिकंदर होता, पण जात असताना याच मातीमध्ये त्याला जावं लागलं. म्हणून या ठिकाणी येत असताना या भारतामध्ये जो कोणी प्रेमाने येत असतं, आणि खरं सांगू या भारताचे नावच आहे, ज्या भारतामध्ये ज्याला राहायचंय ना, ज्याच्या मुखातून भारत माता की भारत माता की म्हणल्यानंतर ज्याच्या मुखातून जय येतं ना, त्यालाच या भूमीमध्ये राहायचा अधिकार आहे. विठ्ठल ही भूमी म्हणजे ज्या ठिकाणी हिंदू राहतात ना त्या लोकांची भूमी आहे, म्हणून त्याला हिंदुस्तान म्हणतात. त्याच्यामध्ये कोणताही जात असू द्या, कोणताही धर्म असू द्या, कोणताही पंथ असू द्या, पण जर इथं राहायचं असेल तर त्याला इंडियन म्हणून राहावं लागल, त्याला भारत म्हणून राहावं लागल. आणि त्याच्यामध्ये जर त्यानं वेगळं काही झेंडा उचललं तर त्याची हालत काय होते हे सांगायला नको आहे. कारण की आज आपण सगळे डोळ्यानं बघतोय, म्हणून तर म्हणलेलं आहे, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश आमचा आहे आणि या देशासाठी अनेक शहीद जवानांना आपला जीव दिलेला आहे. जर हा देश वाचायचा असेल तर या देशाला बघत असताना धर्म म्हणजे देश आहे, कर्म म्हणजे देश आहे, आणि करत असलेले सगळे काम म्हणजे सुद्धा तो देश आहे. हे आमचे वीर जवान त्या ठिकाणी शिकतात, म्हणून आज सगळेजण आपण आनंदात आहोत. त्यामुळं त्या वीर जवानांना एकदा आपण सर्वांनी, आज नरेंद्र मोदी सहित ज्या जवानांनी आज या स्ट्राईक मध्ये त्यांना साथ दिली, आपण सर्वांनी एकदा वर हात करून त्यांना सांगूयात, भारत माता की जय, भारत माता की जय, हर 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 महादेव. फक्त एक विनंती त्या परमात्म्याला करू, त्यांना सर्वांना अजून आयुष्य वाढवून दे, आणि ज्या ज्या वेळेस आमच्यावरती संकट यावं त्या त्या वेळेस त्यांनी त्या सीमेचं रक्षण करावं. आणि आम्ही आत असून जे जे आमच्या आजूबाजूला कोणी गद्दार आहेत त्यांना बघायचं काम आम्ही करू. विठ्ठल प्रत्येक मालकीनीला आपल्या मालकाची काळजी असते, आणि ते मालक म्हणले कुठं जाताय तुम्ही, सांगितलं म्हणले असंच जातो. हो म्हणले, तुम्ही हे काम करायला नका नका नका, मी जाते. त्यावेळेस जगाच्या मालकानं आपल्या पत्नीची काळजी केली, आणि मालकानंच आपल्या पत्नीचा आदर ठेवावं बरं का. पुरुष मंडळी, आपल्या मालकिनीचा आदर आपल्या हातामध्ये असतो. घरामध्ये सुद्धा ठेवत असताना मोप तुम्ही मधी बंद करून का भांडे घासणं मला देणं घेणं नाही, पण बाहेर सांगत असताना सांगायचं माझ्या बायको सारखी बायकोच नाही. मोप तुम्हाला शिळ देऊ द्या खायला, पण माझ्यासारखी बायको नाही. का म्हणायचं माहितीये, कमीत कमी तिसऱ्या वेळेस तर तिला लाज वाटेल माझा नवरा असं सांगते म्हणून. कारण चार चौघामध्ये गेल्यानंतर आपण आपल्या मालकिनीचा आदर घालवतो, म्हणून दुसरे लोक तिला पाडून बोलत असतात. विठ्ठल जगाच्या मालकानं सांगितलं, म्हणले माय पहिलं एकदा जाऊन आला तुम्ही, आता आपल्याला तो माहिती आहे बघा अनुभव. पहिला घो यमुना डो, पहिले नमन माझ्या विठोबाला हो. कुणाला लागलं येऊन, पुढे येऊन उभारली होती ना, मी घेते धोंडे अंगावर. पहिला धोंडा बसल्या बसल्या आठवला, म्हणले मालक पुढे राहिल्यामध्येच खरं पतिव्रत आहे. आणि खरं सांगू, ज्याला पुढे जायचे त्यांनी आपल्या मालकाला पुढे ठेवा, आपण पाठीमागे राहावा, तर तुम्ही सुरक्षित आहे. जगाचे मालक निघाले, आणि निघाले असताना प्रसव वेदना इकडे वाढायला लागल्या. गावाच्या जवळ आलं, घरामध्ये लगेच उतरले परमात्मा, आणि संपूर्ण लक्ष दरवाजाकडे.
आणि बाहेरून आवाज यावा, वहिनी दार काढा मी आले. दार काढण्यासाठी येण्यासाठी सुद्धा घसरत घसरत पुढे यावं, दरवाजा काढावा आणि दरवाजा काढल्यानंतर पाहावं, ताई आलात का? फार त्रास होत होता हो. का? कारण की या गर्भवासामध्ये मला सुख नाहीये. म्हणून तर संत महात्म्याने सांगितलं, काय सांगू देवा गर्भेचे आतना, मज भोगिता नारायण. परमात्म्याला सांगतात देवा. ज्ञानोबा सुद्धा वर्णन करतात, मातेची या उदर कुहरी, पचोनी विष्टेच्या दातारी, उकडोनिया 9 मास करी, जन्मोजन्मी मरिती त्या माथेच्या व्यथा, जे का जाणे माता आणि पितरा. महाराज सांगत बाबा, त्या आईचं दुःख फक्त दोघांना माहिती असतं. एक तर झालेली आई आणि दुसरी होणारी आई, त्याच्या व्यतिरिक्त हे दुःख माहिती नसतं. सहज काढावं आणि पाहावं, संपूर्ण बाळंतपण करावं, लेकराचं बारसं करावं, सगळे काम आटोपावे आणि सगळं झाल्यानंतर आता सांगावं म्हणले, वहिनी आता मीही निघते. बघता बघता 1 महिना झाला, आता माझे पण मालक मला नाव ठेवतील, आता मी निघते. निघायचं परमात्म्याला नव्हतं, पण तिचा भाऊ येणार आहे माहिती होतं ना. आता भाऊ म्हणजे फक्त, आणि यदा कदाचित ह्याने तर गेले नाहीत, बहिणीला कसं कळणार? पहिल्याच्या काळामध्ये काय मिस कॉल द्यायला मोबाईलही नव्हता. मग प्रश्न पडेल म्हणून लगेच बाहू बाहेर येणार, तेवढ्यामध्ये मी निघते असं म्हटलं आणि बाहेर गेले. जगाचा मालक बाहेर गेल्या गेल्या समोरून मालक आले आणि मालक आल्यानंतर मालकाकडे पाहिलं आणि अगदी हास्यानंदामध्ये सांगते, म्हणले मालक बरं झालं माझ्यासाठी तुम्ही बहिणीकडे गेलात, बहिणीला पाठवून दिलं आणि व्यवस्थित सगळं माझं झालं. ते म्हणले काय बहिणीकडे? अरे म्हणले बहिणीकडे मी गेलोच नाही. मग जगाच्या मालकाकडे गेलो होतो. मग जगाच्या मालकाकडे गेलो, मग तुमची बहीण आली होती. म्हणले बहीण आली होती? शक्यच नाही. आणि ज्या वेळेस येऊन पाहतात त्यावेळेस महाराज बहीण नव्हती, जगाचा मालक त्या ठिकाणी आला होता. मग महाराज सांगतात, ज्या ज्या वेळेस भक्तावरती संकट पडलं, जगाच्या मालकानं कोणतं काम हे पाहिलं नाही, त्याच्यासाठी कोणत्याही कामासाठी परमात्मा आलेला आहे आलेला नाही. स्वतःची लाज त्या परमात्म्याला वाटली म्हणून आलं. अभंगाचं प्रथम
आपुलियाला जाण धावे भक्ताचे आकाजान. जगाचा मालक त्या भक्तासाठी कधीही जात असताना त्या भक्ताचं घर कसं आहे, दिसाया चांगलं आहे का, असायला चांगलं आहे का, परिस्थितीशी त्या भगवंताला काही देणं घेणं नाही. तो उच्च कुळातलाय नीच कुळातलाय देणं घेणं नाही. पण भगवंताची भक्ती करत असताना जर निस्वार्थी भावनेने केला असेल तो परमात्मा त्याच्यासाठी जातो. मातंग ऋषीने सहज सांगावं, तुला परमात्मा येऊन भेटणार आहे. भगवंताचं दररोज फक्त चिंतन करावं आणि भगवंतासाठी दररोज फळ आणावं. जगाच्या मालकाला जावं लागलं, तिथल्या तिथून आश्रमाच्या बाजूनही परमात्म्याला जाता आलं असतं. पण जगाचा परमात्मा त्या भक्तासाठी कधीच लाथ बघत नाही. का बिल्लणी आहे ना, बिल्लणी आहे, तरी त्या बिल्लणीसाठी जगाचा मालक धावून तिच्याकडे जातो. का? कारण की त्या भगवंताला ज्याचं शुद्ध अंतकरण आहे, ज्याचं शुद्ध मन आहे, तो परमात्मा त्याच्यासाठी आहे. तो परमात्मा भुकेला त्याच्यासाठी आहे. ज्या वेळेस परमात्म्याला तुम्ही शुद्ध अंतकरणातून हाक मारता, जगाचा मालक धावून तुमच्याकडे. हाची दुष्काळ तयार, त्याला दुष्काळच या गोष्टीचा आहे. जो भक्त परमात्म्याची सेवा करतो, भगवंताचं नामस्मरण घेतो, जगाचा मालक त्याच्याकडे जाण्यासाठी कधीच कोणत्या पद्धतीची कमीपणा त्याला बाळगत वाटत नाही. आणि तो परमात्मा धावून त्याच्यासाठी जातो आणि तिच्यासाठी धावून तो परमात्मा गेला. अशी किती उदाहरण सांगता येतील. ज्या ज्या वेळेस भक्तावरती संकट पडलं, जगाचा मालक त्या ठिकाणी धावून आलेला आहे. सगळ्यात मोठं परमात्म्याला जगामध्ये सगळ्यात मोठं संकट ज्याला पडलं त्याचं नाव आहे पांडव. जगामध्ये जेवढं मोठं संकट पांडवाला पडलं तेवढं संकट कोणालाच पडलं नाही. पण परमात्मा त्यांच्यासाठी आल्यासाठी कोणतेही असू द्या दुःख, कोणतंही संकट असू द्या, ते संकट परमात्म्यानं अवघ्या काही वेळात निवारण केलेलं आहे. का? फक्त एकच आहे, भगवंताचं चिंतन. विठ्ठल तरी परमात्म्याचं चिंतन त्यांनी सोडलं नाही. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड
दुःख झालं ना तेवढं दुःख कुणालाच नाही. भावानं सगळं राज्य घेतलं, बाहेर पाठवलं, वनवास भोगायला लावला, अज्ञात वास भोगायला लावला, तरी सुद्धा फक्त एक होतं, भगवंताचं नामस्मरण कधी सोडलं नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण हरे लक्षाग्रहाला आग लागली तरी नाही घाबरलं. जेवढे संकट जीवनामध्ये आले त्या संकटाला घाबरलं नाही का? फक्त मुखाला चालू होत, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नारायण वासुदेवा. श्री कृष्ण कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सतत भगवंताचं चिंतन आहे आणि त्याचा परिणाम असा झाला, किती जरी मोठं संकट आलं तो परमात्मा त्यांच्या सोबत माग पुढे उभा राहिला. जो परमात्मा योगी महात्मे तपी महात्मे परमात्मा भेटावा नव्हेच नव्हे, त्या परमात्म्यासाठी जीव गेला तरी हरकत नाही म्हणून परमात्म्याची भक्ती चालू. बघा महाराज, हिमालयाच्या पायथ्याशी जावा, त्या ठिकाणी अनेक साधू महात्मे परमात्म्यानं फक्त एकदा भेटावं, एक क्षण. बघा आपला परमार्थ एवढा कशासाठी चालू आहे? एवढी कथा आपली का चालू आहे? एवढं कीर्तन का चालू आहे? एवढं वाजवणं का चालू आहे? एवढं गायन का चालू आहे? तर जगाच्या मालकानं एक क्षण आमच्या योगी महाराज सांगतात, योगी महात्म्यांच्या ध्यानामध्ये परमात्मा नाही. असे अनेक तपी महात्मे हिमालयाच्या पायथ्याशी बसलेले आहेत. भगवंताचं चिंतन चालू आहे. हरी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवंताचं चिंतन चालू आहे आणि चिंतन चालू असताना देह त्या ठिकाणी ठेवलेला आहे. अनेक
पशु पक्षी त्या ठिकाणी येतात, वरी घरट्या मारतात, त्यांच्या अंगावरती बसतात. आई ऐका, आपलं लेकरू सकाळ सकाळी शाळेत निघालं आणि शाळेत निघालं तर त्याची एक गुंडी तुटावी. काय करता हो तुम्ही? पिनकाटा घेता आणि त्या लेकराला पिनकाटा लावता. पिनकाटा लावत असताना सहज तो पिनकाटा तुमच्या बोटाला टोचावं. किती आनंद होतो तुम्हाला? दुःख होतं, किती दुखतं, त्रास होतो, डोळ्यासाठी पाणी येतं. एखादी छोटासा पिनकाटा जर टोचला तर आपल्या डोळ्याला पाणी येतं. असे असणारे अनेक पक्षी त्यांच्या अंगावरती, ते त्यांच्या खांद्यावरती बसतात नाही, बसून त्यांच्या अंगाचे लचके तोडायला लागतात. लचके तोडत असताना ते साधू महात्मे देवाला प्रार्थना करतात, देवा अरे या कावळ्यांना सांग, या गिधाडांना सांग, या पक्ष्यांना सांग. आणि त्या पक्ष्यांना सुद्धा विनंती करतात, बाबांनो कागा सबतन खाइयो, कागा सबतन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, बस दो नयन रह दियो. त्या कावळ्याला सांगतात, त्या पशु पक्ष्या सांगतात, बाबांनो खायचं ना रे बाबांनो, सगळे लचके तोडून खा. पण यदा कदाचित जगाच्या मालकाला वाटलं एवढं नामस्मरण केलं, एवढं माझ्यासाठी देह जिजवला, आणि शेवटच्या क्षणाला जात असताना त्या परमात्म्याला वाटावं की याला एकदा थोडं आपण आपलं रूप दाखवावं. आणि तो जर परमात्मा समोर आला ना तर त्या देवाला मला बघताय रे कावळ्यांनो, फक्त माझ्यासाठी बस दो नयन रह दियो, मेरे प्रभु मिलन की आस. अपेक्षा एवढी आहे की तो परमात्मा फक्त दिसावा आणि त्या परमात्म्याचे भेटी लागेची लागली से भेटी लागेची लागली से
अनेक संत महात्म्यांचे योग यांच्या मनामध्ये महाराज, तरीही तो परमात्मा त्यांच्या ध्यानामध्ये नाही. पण आमचे संत महात्मे गबाळे येडे, कपडे काही चांगले नाहीत, कपडे घालत असताना कशी मळके कपडे. पण महाराज एक सांगू, माणसानं मळका असावं पण कुणावर जळ करा. आज जगामध्ये काय झालंय माहितीये, नवीन रोग आलाय. पहिलं कोरोना येऊन गेला माहितीये. कोरोनामध्ये कोरोनानं माणसाची खरी किंमत दाखवली. आपले कोण परके कोण कोरोनानं दाखवलं. बायको सुद्धा नवऱ्याला लांबून कुत्र्याला फेकल्यासारखी भाकर टाकायची. देऊ भाकर, जवळ सुद्धा जाणं नव्हतं, एकमेकाच्या जवळ सुद्धा मानत जात नव्हता. असा कोरोना रोग भयंकर होऊन गेला. पण आता नवीन रोग आलाय महाराज. जसं त्याचे पण लक्षण होते, घसामध्ये खरखर करणं, खोकलणं, खोकला की जवळच बसते नाही, तसं या पण रोगाचे लक्षण आहे. तर महाराज नवीन रोग आलाय, नेमकं ह्याचाच कसला भारी आवाज येऊ लागलाय. नवीन रोग आलाय, ह्याच्या पोटात दुखायला लागते, कसं तर होते, करमत नाही, उचलून टाकते. हे लक्षण आहेत. आणि खरं सांगू महाराज, हे जे रोग आहे ना, हे कोरोनापेक्षा सुद्धा भयंकर आहे. लाभे विन जीवा दुःख देतो, लाभे विन जीवा दुःख देतो, लाभे विन जीवा दुःख देतो, लाभे विन जीवा दुःख देतो. मसराचा ठाव शरीरी नसा, लाभे विन जीवा दुःख देतो, लाभे विन जीवा भेटत तर काहीच नाही, ह्याच काय वरी जात नाही आणि ह्यानं काय दुसऱ्याला खाली ओढत काहीच होत नाही. फक्त मधल्यामधून स्वतःच दुःख भोगत असतो. मग महाराज एकमेकावर जळू नका. एक सांगू, ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचंय त्यानं यदा कदाचित कपडे मळके लेवा, पण जळक होऊ नका. जर माणसानं जळक झालं, ह्याला बी औषध आहे बरं का. कोरोनाला जसं औषध होतं, लस घेतली की मोकळं, लस घेतली की मोकळं, तसं ह्याला पण औषध आहे. पण त्याला औषध लय मोठं आहे. ह्याला औषध जर घ्यायचं असेल, ह्याचं एकदा औषध घेतल्यावर जमत नाही. जळक्या रोगाचं आता बरेच कीर्तनकारांनी जळक सांगितले, पण औषध फक्त सांगितलं, पण त्याच्यापेक्षा आपण पॉवरफुल औषध सांगू. ऐका, एमडी कशासाठी आहे, डॉक्टर वेगळे आणि एमडी वेगळे, ते काहीतरी फरक असायला पाहिजे ना महाराज. याला सगळ्यात मोठं औषध एक आहे, पण ते औषधी एकदा घेऊन जमत नाही. सतत सतत औषध या संत संगतीमध्ये राहून, या धर्म मंडपामध्ये येऊन जन भगवंताचं चिंतन ऐकल आणि घरी ज्यांनी ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबारायचा गाथा हे ज्यांना औषध घेतलं त्यालाच त्याच्यापासून सुटका आहे. मग तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, ये ओनी गोविंद गोपाळ राहे ते ब्रह्मरस खेई काढा.